नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर पहा आजच्या लेक्चरमध्ये आपण 10th स्टँडर्डची एक महत्त्वाची प्रॉपर्टी पाहणार आहे. 3 पॅरलल लाईन प्रॉपर्टी. ओके. आता 3 पॅरलल लाईन आणि देअर ट्रान्सव्हर्सल याच्यावर पासून एक प्रॉपर्टी तयार होते. 3 पॅरलल लाईन आणि त्यांच्या ट्रान्सफॉर्मर. ही जी प्रॉपर्टी ही तुम्हाला बोर्डाला बऱ्याच वेळा विचारली जाते. कन्सेप्च्युअल तुम्हाला ती माहिती असावी. पहा स्टेटमेंट काय दिले प्रॉपर्टीला. द रेशो ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन ट्रान्सफर by 3 parallel line is equal to the ratio corresponding intercept made by any 3 transfers by the same parallel line. म्हणजे थोडक्यात काय? आता जर तुम्ही पाहिलं तर काय सांगितले तुम्हाला? द रेशो ऑफ 3 इंटरसेप्ट मेड ऑन ट्रान्सफर. ट्रान्सव्हर्सलवर तयार झालेले इंटरसेप्ट बाय 3 पॅरलल लाईन 3 पॅरलल लाईनमुळे इज इक्वल ते जे इंटरसेप्ट असतात ते इक्वल इन टू द रेशो करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट. ते जे करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट आहेत ते इक्वल रेशोमध्ये असतात. ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवर बाय द सेम पॅरलल. ओके. म्हणजे थोडक्यात काय जर 3 पॅरलल लाईन जर तुम्हाला या ठिकाणी गिव्हन दिल्या. ओके. म्हणजे तुम्हाला गिव्हन इन्फॉर्मेशन मध्ये काय सांगितलंय लाईन एल एम आणि एन म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही लाईन एल पॅरलल लाईन एन पॅरलल लाईन एन. ओके. जर ह्या 3 लाईन पॅरलल दिल्या आणि या लाईनला पॅरलल लाईनला काय सांगितले 2 ट्रान्सव्हर्सल काढले पी आणि क्यू. ओके. मग इथं काय लिहिणार आहे तुम्ही लाईन पी अँड लाईन क्यू आर काय ते ट्रान्सव्हर्स ट्रान्सव्हर्स. ओके. पहा जर ह्या 3 लाईन पॅरलल आहेत आणि पी क्यू ह्या जर ट्रान्सव्हर्सल आहेत तर इथं प्रॉपर्टी काय तयार होते नीट पहा. इथं त्यामुळे 2 इंटरसेप्ट तयार होत आहेत पहा. हा एक इंटरसेप्ट तयार होतो या लाईनवर आणि हा एक इंटरसेप्ट होतो. हा एक इंटरसेप्ट तयार होतो आणि हा एक इंटरसेप्ट तयार होतो. आणि रेशोमध्ये ही इंटरसेप्ट असतात इक्वल असतात. म्हणजे थोडक्यात काय समजा आपण इथं जर नाव दिलं ए, बी आणि सी. इथं नाव दिलं एक्स, वाय आणि झेड. ओके. तर इथं तयार होणारे हे जे साइडचे रेशो आहेत, इंटरसेप्टचे रेशो आहेत, ते काय असतात इक्वल असतात. म्हणजे थोडक्यात काय पहा या ठिकाणी मी लिहितोय एबी अपॉन बीसी इक्वल एक्स-वाय अपॉन वाय-झेड. ही आहे 3 पॅरलल लाईन आणि देअर ट्रान्सफॉर्मरची प्रॉपर्टी. आलं लक्षात? म्हणजे 3 लाईन पॅरलल असताना 2 ट्रान्सफॉर्मर असेल, तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं या ठिकाणी रेशो तयार करायचा. आलं लक्षात? समजलं? ठीक आहे. आता समजा पॅरलल लाईन ज्या तुम्हाला दिल्या ते या टाइपमध्ये दिल्या. ओके. आणि या टाइपमध्ये तुम्हाला काय दिल्या? ट्रान्सव्हर्सल दिल्या. तर आता ए, बी, सी या पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या लाईन पॅरलल दिलेल्या आहेत. पहा ही प्रॉपर्टी काय इथं जर पाहिलं एक्स, वाय, झेड ह्या लाईन कोणत्या आहेत? एल, एम, एन याला काय म्हणणार आपण पी आणि क्यू. जर गिव्हन इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला दिलं एल, एम आणि एन ह्या पॅरलल लाईन आहेत आणि ह्या 2 ट्रान्सव्हर्सल आहेत. तर तयार होणारे साइडचे रेशो इक्वल असतात. म्हणजे काय? एबी अपॉन बीसी इक्वल एक्स-वाय, एक्स-वाय अपॉन वाय-झेड. आलं लक्षात? हे जे मी लिहिणार आहे याला मला रिझन काय द्यायचंय? याला मला रिझन द्यायचंय 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल प्रॉपर्टी किंवा प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. हे रिझन मला या ठिकाणी लिहायचं आहे. पण मला हे डायरेक्ट यूज करता येणार नाहीये. त्याच्या आधी मला 2 लाईन कंटिन्यू म्हणजे कंपल्सरी मला लिहायच्या. कोणत्या? लाईन एल, एम आणि एन ह्या पॅरलल आहेत आणि पी आणि क्यू ह्या काय आहेत त्याच्या ट्रान्सव्हर्सल. ह्या 2 लाईन लिहिल्यानंतर आणि नंतरच मला ही प्रॉपर्टी यूज करता येणार आहे. आणि लिहिल्यानंतर मला या ठिकाणी त्याचं रिझन द्यायचंय. ओके. आता जर ही प्रॉपर्टी तुम्हाला बोर्डाला लिहायला विचारली, तर तुम्हाला बुकमध्ये प्रॉपर्टी लिहून दिलेली आहे, की कशा पद्धतीने तर ती या ठिकाणी पहा. स्टेटमेंट आताच आपण पाहिले. त्यावरनं तुम्हाला प्रूव्ह काय करायचंय, की गिव्हन इन्फॉर्मेशन आहे. एल, एम आणि एन ह्या 3 लाईन पॅरलल आहेत आणि त्याच्या काय दिलेल्या आहेत, P1 आणि P2 ह्या काय ट्रान्सव्हर्सल आहेत आणि ह्या ABC आणि PQR या पार्टमध्ये काय होतात, त्या लाईनला इंटरसेक्ट करतात. त्यानुसार काय होते पहा, AB अपॉन BC हा एक रेशो तयार झाला. PQ अपॉन QR हा एक रेशो तयार झाला. ओके. हे काय करायचंय तुम्हाला प्रूव्ह करायचंय आणि मग तुम्हाला या ठिकाणी काय दिलंय, प्रूव्ह करून दिले पहा. ड्रॉ पीसी तुम्ही काय केलं, एक पीसी लाईन ड्रॉ केली. पीसी जर लाईन तुम्ही पाहिली, तर या पद्धतीने ती पीसी ड्रॉ केलेली आहे. आता त्यानंतर काय सांगितलंय, एपीसी पॅरलल बी, डी आणि एबी. पहा, एपीसी हा जो ट्रायंगल दिसतोय तुम्हाला, ह्या ट्रायंगलमध्ये ही लाईन आणि ही लाईन एकमेकाला काय पॅरलल आहे. जर पॅरलल असेल तर बीपीटी थेरम तुम्ही वापरणार आहे. काय? एबी अपॉन बीसी आणि पीडी अपॉन डीसी. ओके. तुम्ही बीपीटी थेरम असाही यूज करू शकता. सीबी अपॉन बीए आणि सीबी अपॉन बीए आणि सीडी अपॉन डीपी. ओके. पण बीपीटी थेरम तुम्ही असाही यूज करू शकता. एबी अपॉन बीसी आणि पीडी अपॉन डीसी. ओके. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही काय लिहिलंय? एबी अपॉन जर तुम्ही इथं पाहिलं तर एबी अपॉन बीसी, पीडी अपॉन डीसी याला काय म्हटलं? बीपीटी थेरम. आता तुम्ही ट्रायंगल बदलला. आता ट्रायंगल तुम्ही काय केलं?
बदलला. आता ट्रायंगल कोणता घेतलाय तुम्ही? जर ट्रायंगल पाहिला. आता ट्रायंगलचं नाव तुम्ही काय घेतलंय पहा, पी-सी-आर. या ट्रायंगलमध्ये जर तुम्ही पाहिलं, ट्रायंगल नीट पहा, पी-सी-आर. ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे. हे तर गिव्हन इन्फॉर्मेशन आहे. आता तुमचा थेरम काय झालाय पहा, पी-बी अपॉन बी-सी, पी-क्यू अपॉन क्यू-आर. पी-डी अपॉन डी-सी, पी-क्यू अपॉन क्यू-आर. काय पी-पी-टी थेरम. आता जर तुम्ही इथं पाहिलं, तर पी-डी अपॉन डी-सी इथं पण आहे, पी-डी अपॉन डी-सी इथं पण आहे. म्हणजे हा रेशो जर याला इक्वल आहे, हा रेशो इक्वल आहे. आता याची व्हॅल्यू दोन्हीकडे काय सेम आहे. याचा अर्थ हे दोन्ही पण काय असले पाहिजे सेम. काय इक्वल आलं पहा, ए-बी अपॉन बी-सी आणि पी-डी अपॉन डी-सी आणि पी-क्यू अपॉन क्यू-आर. हे मला कळलं. याचाच अर्थ काय झाला, ए-बी अपॉन हे तिन्ही जर इक्वल असेल, तर ऑब्व्हियसली काय आलं, ए-बी अपॉन बी-सी, पी-डी, पी-क्यू अपॉन क्यू-आर. म्हणजे जर तुम्ही पाहिलं, ए-बी अपॉन बी-सी, पी-क्यू अपॉन क्यू-आर हा थेरम या ठिकाणी काय झालेला आहे, प्रूव्ह झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, हा जो ट्रायंगल तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, त्या ट्रायंगलमध्ये काय वापरलं गेलेलं आहे, बी थेरम यूज केलेला आहे. पहिल्यांदा कोणता ट्रायंगल घेतलेला आहे? हा वाला ट्रायंगल घेतला. ओके. त्यानंतर कोणता ट्रायंगल घेतलेला आहे? याच्यात बी वापरला. पण बी वापरताना ही लाईन आणि ही लाईन पॅरलल नाही. ओके. त्यानंतर जेव्हा मी हा ट्रायंगल घेतला, तेव्हा या लाईनला आणि या लाईनला पॅरलल म्हणलं, तिथं बी वापरला आणि बी वापरून मी या ठिकाणी हा थेरम काय केलेला आहे, प्रूव्ह केलेला आहे. बुकमध्ये जसं दिलंय तसंच तुम्हाला तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये लिहायचं आहे. आणि याच्यावर जर तुम्ही पाहिलं, तर तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातील. या 3 लाईन पॅरलल देतील तुम्हाला आणि तुम्हाला विचारलं जाईल त्यावर, हे 2 ट्रान्सव्हर्सल आहेत त्या लाईनचे. आता जर तुम्हाला इथं व्हॅल्यू दिली 3, इथं दिली 5 फॉर एक्झाम्पल. इथं जर 7 दिली, तर इथं नंबर तुम्हाला काय हा विचारला जाईल. इथं एल, एम आणि एन ह्या लाईन पॅरलल आहेत. पी आणि क्यू त्या ट्रान्सव्हर्सल आहेत. ओके. आणि इथं जर पॉइंट पाहिले, तर ए, आपण बी आणि इथं सी दिला. इथं पी झालेला आहे. आपण मगाशी घेतलं होतं एक्स, वाय आणि झेड. ओके. मग आता या ठिकाणी तुम्हाला काय लिहावं लागणार आहे, लाईन एल पॅरलल लाईन एम पॅरलल लाईन एन. या लाईन काय पॅरलल आहे. पी अँड क्यू लाईन, पी अँड क्यू आर काय त्या ट्रान्सव्हर्सल आणि देअरफॉर आता मी काय ही जी इन्फॉर्मेशन आहे ही कुठे दिलेली तुम्हाला गिव्हनमध्ये दिली. ही कुठे दिली तुम्हाला गिव्हनमध्ये. आता त्यानुसार तुम्हाला 3 पॅरलल लाईनची प्रॉपर्टी यूज करायची. काय? ए-बी अपॉन बी-सी देअरफॉर ए-बी अपॉन बी-सी इक्वल एक्स-वाय अपॉन वाय-झेड. इथं जे मी रिझन लिहिणार आहे, हे रिझन काय? प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. हे रिझन तुम्हाला इथं राईट करायचं आहे. ओके. मी फक्त तुम्हाला सांगतोय समजून. कशा पद्धतीने राहणार आहे. 3/5 इज इक्वल टू 7/YZ या पद्धतीने येणार आहे. ठीक आहे. मग आता इथे काय होणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 YZ इक्वल 5 7 म्हणजेच काय झालं YZ इज इक्वल टू 5 7 अपॉन 3 सॉरी अपॉन 3 म्हणजे इथे काय येणार आहे YZ इज इक्वल टू 7/35/3 3 ने भागलं 3 1 3 परत 3 1 3 उरले 2 3 च 18 3 च 18 म्हणजे 11 सॉरी बरोबर. तर 11.66 ही काय येणार आहे? याची लेंथ येणार. आलंय लक्षात? समजलंय? तर या पद्धतीने तुम्हाला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करता आलेली आहे, वाय-झेड. तर या पद्धतीने तुम्हाला या प्रॉपर्टी काय विचारले जातील? प्रश्न विचारले जातील. या प्रॉपर्टीवर तुमच्या सेकंड एक्सरसाइजमध्येही क्वेश्चन आहेत. ते सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा आणि ही प्रॉपर्टी समजली नसेल तर पुन्हा एकदा लेक्चर पहा. ओके. तर अशा बरेच या टॉपिकचे जे काही प्रॉपर्टी आहेत, थेरम आहेत, त्याच्या एका प्रॉपर्टीवर थेरमवर आपण एक-एक लेक्चर बनवलेलं आहे आणि एका-एका काही लेक्चर आपण फक्त एक्सरसाइजचे बनवलेले आहेत.